नमस्कार, माझं नाव दीपक राम लोखंडे आहे. मी पनवेल ह्या भागातून आलेलो आहे, मुंबई नवी मुंबई. तर मला कोणता तरी नवीन व्यवसाय असा चालू करायचा जो पळापळीचा नसंच, म्हणजे असा धंदा करायचा होता किंवा जो आपण ह्या वयामध्ये घरी बसून किंवा एखादं छोटंसं दुकान टाकून करणार होता, असा धंदा करायचा होता. त्यासाठी मी ही प्रशिक्षण केंद्रामध्ये आलेलो आहे. तर मी माझ्या यूट्यूबवर त्यांचं सरांचंही बघितलं, सांडपूर सरांचं. ते बघितल्यानंतर मला मी त्यांची कॉन्टॅक्ट केला, तर त्यांनी मला ती लिस्ट पाठवली 20 प्रोडक्ट बनायची. तर मी आधी फार विचार केला, पहिल्या याच्यामध्ये मी आलोच नाही. मी म्हणलं जाऊन दे, आता पुढच्याला जाऊ. मी पुढच्या आता ह्या 20ला मी आलो इकडं. तर मी सरांची इकडं आल्यानंतर सरांनी सगळी तयारी वगैरे केली होती. आम्ही 10-15 जण होतो. तर सरांनी आमची सगळ्यांची सोय वगैरे केली आणि मस्त आम्हाला शिकवले. सगळे प्रोडक्ट बनायचे शिकले, स्वतः बनवायला सांगितले, काही आम्हाला टेस्ट खाऊन बघायचे सांगितले काही. त्या हिशोबाने सरांनी आम्हाला एवढी माहिती, सुंदर माहिती दिली की ती आम्हाला म्हणजे आवडली. आमचे जे पैसे गेले, आमची पिटल्यावर आम्हाला असे वाटले. आता फी विषयी जरी सरांनी आमच्याकडून समजा 15,000 घेतली, पण आम्ही त्याच्यातून फार समाधानी आहे. कारण आम्ही ते प्रोडक्ट आमच्या स्वतः हाताने करून सरांनी आमच्याकडून घेतले आणि आम्हाला ते असे वाटले की आपण कधी जाऊ आपल्या घरी किंवा दुकानात आणि आपण हे कधी करू, हे आम्हाला म्हणजे सरांमुळे थोडा अनुभव आला आम्हाला. आणि सरांनी आम्हाला मस्तपैकी इथं आल्यानंतर जेवणाची, राहण्याची व्यवस्था केली व्यवस्थित, समजा काही व्यवस्थित. म्हणजे हे झाल्यानंतर आम्ही आता सगळं प्रशिक्षण केंद्र आमचं पूर्ण झालं, आमचं हे शिकायचं. आता आम्ही आमच्या गावी निघणार आहे. त्याबद्दल फक्त तुम्हाला एक माहिती द्यायची होती की ज्याला कुणाला ही यायचं असेल तर त्यांनी बिंदास या. सर फक्त ओरिजिनल आपल्याला प्रोडक्ट बनवायचे शिकले, कोणतीही प्रकारची भेसळ वगैरे आपल्याला करायला सांगत नाही. तर ह्याबद्दल त्यांनी ती माहिती मला आवडली त्यांची, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद करतो आणि मी थांबतो. नमस्कार. बिर्याणी तुम्हाला वजन केलं बाद झाले त्यामुळे तुम्ही विकत आणून खाण्यापेक्षा असं करून खाल्लं तर समाधान होईल. थोडी